नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या काही दिवसापासून आपण इयत्ता 10वीचं जुने इतिहासचं पुस्तक अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। इयत्ता 10वीच्या जुन्या इतिहासच्या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह आणि इतर एक्स्ट्रा माहिती अभ्यासत आहोत। कारण का सध्याचे वातावरण, सध्याची घडी, सध्याची परिस्थिती ही तशी आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे, याच्या अगोदर 20व्या शतकात काय घडलं होतं, पहिल्या महायुद्धात काय घडलं होतं, त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती काय होती, त्याचे परिणाम काय होते, दुसऱ्या महायुद्ध कसं झालं, त्यानंतर जी रशियन राज्यक्रांती होती ते काय होतं, राष्ट्रसंघ काय होतं, युरोपातील हुकुमशाही काय होती, संयुक्त राष्ट्र संघटना काय होत्या, अशा आणि बऱ्याच गोष्टी आपण पाहत आहोत। पण याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या महिन्यातल्या 1 तारखेपासून एकही दिवस खंड न पडता आपण रोज व्हिडिओ टाकत आहोत। म्हणजे 1 तारखेपासून आज जी तारीख आहे या तारखेपर्यंत रोज एक व्हिडिओ टाकत आहेत। म्हणजे महत्त्वपूर्ण नोट्स मी तुम्हाला देत आहे, त्या तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसतील तर पाहून घ्या। प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचा आहे, प्रत्येक नोट्स महत्त्वाचे आहेत। याच्यातून तुम्हाला 100% काही ना काही फायदा होईल, परीक्षेला होईल आणि त्यापेक्षाही जास्त आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल अशी महत्त्वपूर्ण माहिती नोट्स मी रोज टाकत आहे। आणि त्याचा उपयोग आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये होणार आहे ना, आपलं ज्ञान सुद्धा वाढणार आहे त्या दृष्टिकोनातून। आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये आपल्याला ताळमेळ सुद्धा लावता येईल। तर आता जास्त विषयांतर न करता आपण इयत्ता 10वीचं जुने इतिहासचे जे पुस्तक पाहत आहोत त्या पुस्तकाचं नाव 20व्या शतकातील जग। आतापर्यंत आपण पहिला टॉपिक पाहिला होता साम्राज्यवाद, त्याच्यामधले 3 टॉपिक होते, भौगोलिक शोध व वसाहतवाद, आशियातील साम्राज्यवाद, आफ्रिकेतील साम्राज्यवाद, ते पाहून झालेले आहे। मग दुसरा टॉपिक आहे संघर्षमय 20वे शतक, त्याच्यातले आपण पहिलं महायुद्ध पाहिलं, रशियन राज्यक्रांती पाहिली, राष्ट्रसंघ पाहिला, युरोपातील हुकुमशाही व त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं दुसरं महायुद्ध आणि जग पाहिलं। तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो म्हणजेच युनायटेड स्टेट नॅशनल ऑर्गनायझेशन हा जो घटक आहे तो पाहणार आहोत। हा घटक पाहिला तर हा चॅप्टर मधला म्हणजे संघर्षमय 20वे शतक असं जे दुसरं चॅप्टर आहे ते संपूर्णपणे संपून जातं। म्हणजे संघर्षमय 20व्या शतकामध्ये एकूण 5 चॅप्टर आहेत। आजचा संयुक्त राष्ट्र संघटना हा चॅप्टर पाहिला तर हा टॉपिक संपून जातो। मग राहतो प्रकरण 3 आणि 4। प्रकरण 3 मध्ये 2 टॉपिक आहेत, आशिया आफ्रिका। प्रकरण 4 मध्ये 3 टॉपिक आहेत, शीतयुद्ध, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागतिकीकरण। ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहून आणि कंप्लीट करू। तर आता जास्त विषयांतर न करता आजच्या या व्हिडिओमधला आपण महत्त्वाचे नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह पाहू, जे की संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो युनायटेड स्टेट नॅशनल ऑर्गनायझेशन असं नाव आहे। आता संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो युनायटेड स्टेट नॅशनल ऑर्गनायझेशन असं त्याचं पूर्ण नाव आहे। आता युनो स्थापन करण्याची गरज का पडली तर दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाचे अस्तित्व संपले। पण अशी एखादी आंतरराष्ट्रीय संघटना आवश्यक आहे हे सर्व राष्ट्रांना पटले होते। म्हणूनच युद्धाचा शेवट दृष्टीपथात दिसू लागल्यानंतर अशी संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। 1941 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट व ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी अटलांटिक सनदीची घोषणा केली। हे विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे की फ्रँकलिन रूझवेल्ट हे कोण होते तर फ्रँकलिन रूझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते। 1941 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट व ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी अटलांटिक सनदीची घोषणा केली। 3 वर्षाच्या काळात दोस्त राष्ट्रांच्या बैठका वॉशिंग्टन, क्युबेक, तेहरान, याल्टा या ठिकाणी होऊन भावी संघटना आराखडा तयार करण्यात आला। 3 वर्षाच्या काळात दोस्त राष्ट्रांच्या बैठका वॉशिंग्टन, क्युबेक, तेहरान, याल्टा या ठिकाणी होऊन भावी संघटनांचा आराखडा तयार करण्यात आला। 25 एप्रिल 1945 ला सॅन फ्रान्सिस्को येथे 50 राष्ट्रांनी मंजूर केला। आता जो काही आराखडा तयार केला होता तो 25 एप्रिल 1945 ला सॅन फ्रान्सिस्को येथे 50 राष्ट्रांनी तो मंजूर केला। त्यानुसार 24 ऑक्टोबर 1945 रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघटना युनो स्थापन करण्यात आली। संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो कुठे स्थापन करण्यात आली तर न्यूयॉर्क येथे स्थापन करण्यात आली। कधी स्थापन करण्यात आली तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनो स्थापन करण्यात आली। संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद 111 कलमांची आहे। त्यामध्ये युनोचे उद्दिष्ट अंतर्भूत आहेत।
संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद किती कलमांची आहे तर 111 कलमांची आहे। त्यामध्ये काय आहे तर त्यामध्ये युनोची उद्दिष्टे अंतर्भूत आहेत। आता युनोची प्रमुख 4 उद्दिष्टे आहेत। ते प्रमुख 4 उद्दिष्टे कुठली? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रातील तंटे युद्धाच्या मार्गाऐवजी न्याय व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शांततेच्या मार्गाने सोडवणे, जागतिक शांततेला पोषक वातावरण निर्माण करण्याकरिता राष्ट्रांत लहान मोठा असा फरक न करता त्यांच्यात आंतरराष्ट्रीय स्नेहसंबंध, सहकार्य, समन्वय वाढविणे, निरनिराळ्या राष्ट्रांना एकत्र आणून निरनिराळे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न एकमेकांच्या सहकार्याने सोडवणे, असे युनोचे उद्दिष्ट होते किंवा वैशिष्ट्य म्हणा की ती उद्दिष्टे होते। प्रमुख 4 उद्दिष्ट होते जे की आता आपण पाहिलेले आहेत। युनोची मूलभूत तत्वे व उद्दिष्ट यांची पूर्तता करण्यासाठी युनोची घटना तयार करण्यात आली। युनोचे मूलभूत तत्वे व उद्दिष्ट यांची पूर्तता करण्यासाठी युनोची घटना तयार करण्यात आली। आता युनोची जी ही काय घटना होती, या युनोच्या घटनेमध्ये महत्त्वाच्या 6 शाखा होत्या। महत्त्वाच्या किती शाखा होत्या? 6 शाखा होत्या। कोणकोणत्या? आमसभा, सुरक्षा समिती, सचिवालय, आर्थिक व सामाजिक परिषद, विश्वस्त परिषद आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय अशा 6 शाखा निर्माण करण्यात आल्या। याशिवाय संघटनेशी संलग्न असलेले काही मंडळी स्थापन करण्यात आले। ते आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। पण आता ज्या काही 6 महत्त्वाच्या शाखा आहेत त्याच्यातली पहिली महत्त्वाची शाखा आहे आमसभा। आता आमसभेबद्दल काय आहे, आमसभेचे कार्य काय आहे ते आपण एकदम सविस्तर पाहू। आमसभा म्हणजे युनोचे विधिमंडळ होय। आमसभेत प्रत्येक सभासद राष्ट्राला आपले 5 प्रतिनिधी पाठवता येतात। मात्र प्रश्नावर एकच मत असते। वर्षातून किमान एकदा तरी आमसभेचे अधिवेशन भरते। वर्षातून किमान एकदा तरी या सभेचे अधिवेशन भरते म्हणजे आमसभेचे। आता आमसभेचे प्रमुख कार्य काय आहेत? आता आमसभेचे प्रमुख कार्य आपण पाहू। जागतिक शांततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करणे आपण आमसभेचे कार्य पाहतो। त्याच्यातलं महत्त्वाचं पहिलं कार्य आहे जागतिक शांततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करणे। युनोच्या कामकाजावर देखरेख करणे। युनोच्या कामकाजावर देखरेख करणे कुणाचे कार्य आहे तर हे आमसभेचे कार्य आहे। परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकेल की युनोच्या कामकाजावर देखरेख करणे हे कुणाचे कार्य आहे तर हे आमसभेचे कार्य आहे। सुरक्षा समितीचे अस्थायी सदस्य आणि इतर घटक संस्थांचे प्रतिनिधी निवडणे। सुरक्षा समितीचे अस्थायी सदस्य आणि इतर घटक संस्थेचे प्रतिनिधी निवडणे। आमसभा म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांना आपली घराणी मांडण्याची एक व्यासपीठच आहे। आपण कसे आपले घराणे जो मित्र असतो, मैत्रीण असो, आई वडील असो यांना घराणे आपले मांडत असतो त्याच्यापेक्षा जास्त आपण आपले घराणे हे मित्रांनाच मांडत असतो। तसंच आमसभा म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांना आपली घराणे मांडण्याची एक व्यासपीठच आहे। आमसभेला बहुमताने शिफारशी करण्याचा अधिकार आहे। आमसभेला बहुमताने शिफारशी करण्याचा अधिकार आहे, परंतु अंतिम निर्णय मात्र सुरक्षा समितीच घेतला जातो। मात्र अंतिम निर्णय हा सुरक्षा समितीतच घेतला जातो। आता सुरक्षा समितीतच घेतला जातो, पण सुरक्षा समिती काय आहे आपल्याला माहिती नाही ना, काळजी नाही। आता आपण सुरक्षा समिती म्हणजे काय ते पाहू। सुरक्षा समिती म्हणजे युनोचे कार्यकारी मंडळ होय। सुरक्षा समिती म्हणजे युनोचे कार्यकारी मंडळ होय। साधारणपणे सुरक्षा समितीची एक बैठक आठवड्यातून एकदा होते। सुरक्षा समितीची बैठक आठवड्यातून एकदा होते। आमसभेचे अधिवेशन वर्षातून एकदा होते, पण सुरक्षा समितीची बैठक आठवड्यातून एकदा होते। सुरक्षा समितीत 15 सभासद असतात। सुरक्षा समितीत किती सभासद असतात तर सुरक्षा समितीत 15 सभासद असतात। 5 कायम सभासद असतात। किती कायम सभासद असतात? 5 कायम सभासद असतात तर 10 अस्थायी असतात। अस्थायी 10 सदस्यांची मुदत 2 वर्ष असते। जे काही 10 अस्थायी सदस्य असतात त्यांची मुदत 2 वर्ष असते। तर 2 वर्षांनी ते आमसभेकडून निवडले जातात। कुठून निवडले जातात तर 2 वर्षांनी ते आमसभेकडून निवडले जातात। अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन ही कायम सभासद राष्ट्र आहेत। आता सुरक्षा समितीचे कायम सभासद राष्ट्र कुठली तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन ही कायम सभासद राष्ट्र आहेत। आता सुरक्षा समितीमध्ये कोणताही निर्णय हा बहुमताने घेतला जातो, परंतु 5 स्थायी सभासदांपैकी एका देशाने जरी ठरावास विरोध केला तर ठराव मंजूर होत नाही। यालाच वेटो किंवा नकार अधिकार असे म्हणतात। काय म्हणतात? समजा आता 5 जे काही स्थायी सभासद आहेत त्या 5 स्थायी सभासदांपैकी एका देशाने जरी ठरावास विरोध केला
तर ठराव मंजूर होत नाही, यालाच व्हेटो किंवा नकाराधिकार असे म्हणतात. आता जी काही सुरक्षा समिती आहे त्याचे कार्य काय पाहू आपण. मग आमसभा पाहिलं, त्याच्या आमसभेचे कार्य पाहिलं, सुरक्षा समिती पाहिलं, आता सुरक्षा समितीचे कार्य पाहू. आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही विषयावर विचारविनिमय करणे, शांतता भंग करणाऱ्या दोषी राष्ट्रांना शिक्षा करणे, लष्कराच्या मदतीने शांतता भंग करणाऱ्या राष्ट्रांवर कारवाई करणे, नव्या सदस्यांची प्रवेशाला मान्यता देणे. थोडक्यात ही समिती म्हणजे युनोचे हृदय होय. युनोचे हृदय म्हणजे काय? युनोचे हृदय म्हणजे कोणते? तर सुरक्षा समिती हे युनोचे हृदय आहे. विधान महत्वपूर्ण आहे. सुरक्षा समिती म्हणजे युनोचे हृदय होय. युनो म्हणजे काय? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनायटेड स्टेट नॅशनल ऑर्गनायझेशन. आता आपण पाहू सचिवालय. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आहे. हे विधान बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये दिलेलं आहे. आपल्या टीईटी मध्ये सुद्धा आले, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुद्धा आलेलं, इतर सर्व सेवा किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये हमखास येऊन गेलेला आहे की संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय अमेरिकेतील कोठे आहे किंवा संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय हे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आहे. सरचिटणीस हा सचिवालयाचा प्रमुख असतो. सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? तर सरचिटणीस हा सचिवालयाचा प्रमुख असतो. सरचिटणीसाची निवड दर 5 वर्षांनी सुरक्षा समितीच्या शिफारशीनुसार आमसभा करते. विधान किचकट आहे. सरचिटणीस हा सचिवालयाचा प्रमुख असतो, ठीक आहे. सरचिटणीसाची निवड दर 5 वर्षांनी सुरक्षा समितीच्या शिफारशीनुसार आमसभा करते. नॉर्वेचे ट्रिग्वे ली हे पहिले सरचिटणीस होते. पहिले सरचिटणीस कोण होते? तर नॉर्वेचे ट्रिग्वे ली हे पहिले सरचिटणीस होते. सरचिटणीसाच्या मदतीला इतर उपसचिव व कर्मचारी असतात. सचिवालयात वेगवेगळी खाती असतात. आता आपण सरचिटणीसाची कामे पाहू. हा युनोच्या सर्व बैठकांना उपस्थित राहून चर्चेत भाग घेतो. कोण? सरचिटणीस. आमसभेच्या बैठकीची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, महत्त्वाचे विषय चर्चेसाठी सुरक्षा समिती पुढे ठेवणे, इतर विभागाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, युनोच्या वार्षिक कार्याचा अहवाल तयार करणे. युनोच्या वार्षिक कार्याचा अहवाल तयार करण्याचे हे काम कुणाचे आहे? तर सरचिटणीसाचे आहे. युनोचा पत्रव्यवहार करणे. युनोचा पत्रव्यवहार कोण करतो? तर युनोचा पत्रव्यवहार हा सरचिटणीस करतो. हे सरचिटणीसाचे कार्य आहे. आता आपण आर्थिक व सामाजिक परिषद पाहू. आर्थिक व सामाजिक परिषदेमध्ये म्हणजे या समितीमध्ये सुरुवातीला 18 सभासद संख्या होती. 2006 पर्यंत ही 54 झाली. सभासदांचा कार्यकाल 3 वर्षांचा असतो. यातील 1/3 सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. किती सदस्य निवृत्त होतात? 1/3 सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. त्या जागेवर नवीन सभासदांची निवड आमसभेकडून केली जाते. आर्थिक व सामाजिक परिषदेचे कार्य काय काय आहेत ते पाहू. मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्यांचे संरक्षण करणे, नियमावली तयार करणे अशी या परिषदेची कामे आहेत. परिषदेचे काम अधिक प्रभावी होण्यासाठी अनेक पूरक संघटना कार्यरत असतात. आता त्या संघटना कुठल्या आहेत किंवा आर्थिक व सामाजिक परिषदेस पूरक संघटना कुठल्या आहेत यावर आपल्या टीईटीच्या पेपर 1 मध्ये दरवर्षी प्रश्न असतो. तुम्ही 2013 ते 17, 18 पर्यंतचे पेपर पहा. प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो. जोड्या लावामध्ये किंवा चुकी बरोबर मध्ये, विसंगत विधान ओळखामध्ये. आर्थिक व सामाजिक परिषदेस पूरक संघटना जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, अन्न धान्य व कृषी परिषद संघटना FAO, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद UNESCO, युनेस्को, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF. आपण परत एकदा पाहू. जागतिक आरोग्य संघटना. आर्थिक व सामाजिक परिषदेस पूरक संघटना पाहत आहोत. जागतिक आरोग्य परिषद WHO, अन्न धान्य व कृषी परिषद FAO, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद म्हणजे युनेस्को UNESCO, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF. आता आपण विश्वस्त परिषद काय आहे ते पाहू. युनोकडे असलेल्या प्रदेशांची देखरेख करण्यासाठी विश्वस्त परिषदेची निर्मिती करण्यात आली. विश्वस्त परिषदेची निर्मिती करण्यात का आली? तर युनोकडे असलेल्या प्रदेशांची देखरेख करण्यासाठी विश्वस्त परिषदेची निर्मिती करण्यात आली. विश्वस्त मंडळ आपल्या अध्यक्षांची निवड करते. विश्वस्त मंडळ आपल्या अध्यक्षांची निवड करते. सुरक्षा परिषदेमधील कायम सदस्य विश्वस्त परिषदेचे सभासद असतात. सुरक्षा परिषदेमधील कायम सदस्य हे विश्वस्त परिषदेचे सभासद असतात. परंतु या परिषदेस नकार अधिकार, व्हीटो नाही. व्हीटो कुणाला आहे? सुरक्षा समितीला व्हीटोचा अधिकार आहे, पण विश्वस्त परिषदेला
व्हिटो नाही. लक्षात घ्या, सुरक्षा समितीमध्ये व्हिटो आहे, पण विश्वस्त परिषदेमध्ये किंवा सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य विश्वस्त परिषदेमध्ये सभासद असतात, परंतु या परिषदेस नकाराधिकार म्हणजे व्हिटो नाही. विश्वस्त परिषदेला मध्ये व्हिटो नाही. विश्वस्त परिषद सध्या अस्तित्वात नाही. विश्वस्त परिषद ही सध्या अस्तित्वात नाही. आता आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दल माहिती पाहू. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हॉलंड म्हणजेच नेदरलँडमधील हेग येथे आहे. विधान महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळा आलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हॉलंड नेदरलँडमधील हेग येथे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय युनोचे प्रमुख अंग आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय युनोचे प्रमुख अंग आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे युनोचे प्रमुख अंग आहे. सुरक्षा समितीच्या शिफारशीनुसार या न्यायालयात 15 न्यायाधीशांची निवड होते. सुरक्षा समितीच्या शिफारशीनुसार या न्यायालयात 15 न्यायाधीशांची निवड होते. एका देशाला एकच न्यायाधीश असतो. एका देशाला एकच न्यायाधीश असतो. निवड करण्यात आलेल्या न्यायाधीशांचा कार्यकाल 9 वर्षाचा असतो. निवड करण्यात आलेल्या न्यायाधीशांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 9 वर्षाचा असतो. दर 3 वर्षांनी 5 न्यायाधीश सेवानिवृत्त होतात. दर 3 वर्षांनी 5 न्यायाधीश सेवानिवृत्त होतात. न्यायालयातील निर्णय बहुमताने घेतले जातात. समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार मुख्य न्यायाधीशाला असतो. समान मते पडल्यास निर्णायक मते देण्याचा अधिकार हा मुख्य न्यायाधीशास असतो. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्य काय आहे ते पाहू. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अर्थ लावणे, न्यायालयात प्राप्त होणाऱ्या प्रकरणाचा निवाडा करणे, महासभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला कायदेशीर सल्ला देणे ही कामे आंतरराष्ट्रीय न्यायालयास पार पाडावी लागतात. आता संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्य काय होते? दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अनेक ठिकाणी लहान मोठे संघर्ष चालू राहिले. उदाहरणार्थ पाहायला गेलं तर बर्लिन आणि काश्मीरचा प्रश्न सध्या सुद्धा चालू आहे. अणुशक्ती नियंत्रण व शस्त्रास्त्रे कपात इत्यादी अनेक प्रश्नांत युनोने लक्ष घातले आहे. त्यापैकी काही प्रश्न युनोने सोडवले तर काही प्रश्न सुटण्यामध्ये सुरक्षा समितीत असणाऱ्या बड्या राष्ट्रांमधील मतभेद हे प्रमुख कारण आहे. मात्र ज्या राष्ट्रावर अन्याय होत आहे त्या बाजूने जागतिक लोकमत तयार करण्यात युनो महत्वाचे कार्य करीत आहे. युनोच्या राजकीय कार्यापेक्षा तिचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. युनोच्या राजकीय कार्यापेक्षा तिचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. आज जगातील 193 राष्ट्रे या संघटनेत सहभागी आहेत. आज जगातील 193 राष्ट्रे या संघटनेत सहभागी आहेत. याच्यामध्ये काही अपडेट असेल तर ते पाहून घ्या आता किती आहेत, कारण हे पुस्तक जुनं आहे. आपण जुनं 10वीच्या पुस्तकात पाठ्यपुस्तकात जे दिलेलं आहे ते पाहत आहोत. आज जगातील 193 राष्ट्र या संघटनेमध्ये सहभागी आहेत. कशामध्ये? युनोमध्ये. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना, युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनो. वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे युनोची वाटचाल आजही सुरू आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने राष्ट्रांतील अनेक संघर्षमय प्रश्न सोडवून युद्ध टाळण्याचा सतत प्रयत्न केला आहे व करीत आहे. राष्ट्रातील मैत्रीचे संबंध वाढविण्यासाठी युनो सतत प्रयत्नशील असते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध अंगी कार्यात भारताने नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे व देत आहे. त्यामुळे इसवी सन 1953 साली विजयालक्ष्मी पंडित यांनी आमसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळवलेला आहे. विधान महत्वाचं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध अंगी कार्यात भारताने नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे, देत आहे. त्यामुळेच इसवी सन 1953 साली विजयालक्ष्मी पंडित यांनी आमसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळवला आहे. आता फ्रँकलिन रुझवेल्ट हे अमेरिकेचे आहेत, विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे आहेत, ट्रिग्वे ली हे नॉर्वेचे आहेत. हे विधान खूप महत्त्वाचे आहेत, जोड्या लावामध्ये विचारले जातात. आता संयुक्त राष्ट्र संघाच्या पूरक संघटना कुठल्या आहेत हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. अशा 8 संघटना आहेत. आपल्या टीईटीच्या पेपर 1 मध्ये दरवेळेस विचारलेला गेलेला प्रश्न आहे, याच्यातील ही संघटना आहे किंवा नाही. चुकी बरोबर मध्ये विधान, योग्य अयोग्य मध्ये, सत्य असत्य मध्ये बऱ्याच वेळा विचारलेले गेला. हे संयुक्त राष्ट्र संघाच्या पूरक संघटना कुठल्या आहेत? आंतरराष्ट्रीय मजूर संघटना, याला काय म्हणतात? ILO असे नाव आहे. ILO म्हणजे आंतरराष्ट्रीय मजूर संघटना. आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक IBRD म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक IBRD. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना, आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक हवाई संघटना ICAO. आता आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ITU. जागतिक टपाल संघ UPU. जागतिक हवामान संघटना WMO.
आंतरराष्ट्रीय आर्थिक महामंडळ IFC, आंतरराष्ट्रीय निर्वासित संघटना IRO. आता परीक्षेत काय विचारलं जातं माहिती आहे का? विधान दिले जातात आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं ह्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या पूरक संघटना काय आहेत आणि त्याच्याशी पूरक संघटना नसलेली काय आहे साईडला काढा, किंवा योग्य अयोग्यमध्ये दिलं जातात. काय दिलं जातात? कारण आर्थिक व सामाजिक परिषदेस पूरक संघटना आहेत. आर्थिक व सामाजिक परिषदेस पूरक संघटना कुठल्या? जागतिक आरोग्य परिषद, अन्नधान्य व कृषी परिषद, शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद. आता जागतिक आरोग्य परिषद WHO आहे, अन्नधान्य व कृषी परिषद FAO आहे, शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद म्हणजे युनेस्को हे आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आहे. हे झाले आर्थिक सामाजिक परिषदेस पूरक संघटना. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या पूरक संघटना: आंतरराष्ट्रीय मजूर संघटना ILO, आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक IBRD, आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना ICAO, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ITU, जागतिक टपाल संघ UPU, जागतिक हवामान संघटना WMO, आंतरराष्ट्रीय आर्थिक महामंडळ IFC, आंतरराष्ट्रीय निर्वासित संघटना IRO असं आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. आर्थिक व सामाजिक परिषदेस पूरक संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या पूरक संघटना याच्यामध्ये जमलिंग अजिबात करून घ्यायचं नाही, कारण याच्यावरच प्रश्न परीक्षेमध्ये जास्त वेळा विचारले गेलेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनो पाहिलेला आहे. युनो संदर्भात एकदम विशिष्ट पद्धतीने जेवढी काय माहिती आहे ते पाहिलेलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनो हे पाहिलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघातली वैशिष्ट्ये पाहिली आहेत. त्याच्यामध्ये आमसभा, सुरक्षा समिती, त्यांचे कार्य, सचिवालय, सरचिटणीसाची कामे, आर्थिक सामाजिक परिषद, पुन्हा जागतिक आरोग्य परिषद पाहिली. त्याच्यामध्ये सामाजिक व आर्थिक व सामाजिक परिषदेस पूरक संघटना पाहिल्या, विश्वस्त परिषद पाहिली, आंतरराष्ट्रीय न्यायालय पाहिले, त्यांचे कार्य पाहिले, मग पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या पूरक संघटना सुद्धा पाहिल्या. अशा पद्धतीने आपला हा टॉपिक संपतो आणि पुढल्या टॉपिकमध्ये आपण तिसरा टॉपिक चालू होतो. त्याच्यामध्ये 2 टॉपिक आहेत. तिसरा टॉपिक आहे आशिया व आफ्रिका खंडातील बंधमुक्ती. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती तुम्हाला आवडली का नाही, याच्यामध्ये काही आणखी ॲडिशनल ॲड करायला पाहिजे का नाही ते सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कमेंट करत नाहीयेत, कमेंट करत जावा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगत जावा. ह्या नोट्स कशा वाटल्या, काय गरजेच्या होत्या किंवा नाही, काय मी उगाचच टाइमपास म्हणून हे व्हिडिओ टाकत आहे, टाइमपास म्हणून तर टाकत नाहीये. याच्यातून नक्की फायदा होईल म्हणूनच टाकतोय, पण तुम्ही कमेंट करत नाहीये, व्हिडिओला लाईक करत नाही, तुमच्या प्रतिक्रिया कळत नाहीयेत. त्यानुसार मला कळत नाही की बाबा मी हे टाकतोय ते योग्य करतोय का नाही करतोय. तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आशिया व आफ्रिका खंडातील बंधमुक्ती पाहू.